जर तुम्ही 2025 मध्ये मे महिन्यामध्ये गाडी घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय कार मार्केटमध्ये मे 2025 मध्ये कोणत्या नवीन गाड्या येणार आहेत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे जय. स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलवरती. मित्रांनो, असे कार रिलेटेड माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे व्हिडिओ तुमचे मिस नाही होणार. तर आपण जाणून घेऊ मे 2025 मध्ये कोणत्या गाड्या येणार आहेत भारतीय कार मार्केटमध्ये. सर्वात पहिली जी गाडी आहे ती आहे कियाकडून येणारी कॅरेन्स. मित्रांनो, जर का आपण आता सध्याची कॅरेन्स पाहिलं, ती पण गाडी खूप चांगली आहे. त्या गाडीमध्ये जे फीचर येतात ते त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये ज्या गाड्या आहेत त्यामध्ये अजूनही फीचर आपल्याला पाहायला मिळत नाहीत. पण या गाडीमध्ये एक नवीन अपग्रेड आपल्याला पाहायला मिळणार आहे मे 2025 मध्ये. यामध्ये आपल्याला जे कियाच्या सिरॉसमध्ये नवीन नवीन जे अपग्रेड आलेले आहेत तेच सगळे अपग्रेड या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. ज्यामध्ये 360 डिग्री कॅमेरे असेल, त्यासोबतच हार्मन कार्डनचे स्पीकर सिस्टम असेल किंवा मोठी टचस्क्रीन असेल. इंटिरियर क्वालिटी जी आहे, प्लास्टिकची जी क्वालिटी आहे ती त्यासारखी आपल्याला सिरॉस सारखी प्रीमियम मिळू शकते. यासोबतच 2 स्पोक स्टीअरिंग व्हील आपल्याला पाहायला मिळू शकतं, जसं आपल्याला सिरॉसमध्ये पाहायला मिळतं. जी कियाची कॅरेन्स आहे सध्याची जी मार्केटमध्ये आहे, ही गाडी खूप चांगलं व्हॅल्यू प्रोपोजिशन आहे. ही गाडी खूप व्हॅल्यू फॉर मनी आहे. या गाडीमध्ये जो स्पेस मिळतो, जो कम्फर्ट मिळतो, जे फीचर मिळतात खूप व्हॅल्यू फॉर मनी आहेत. पण ही गाडी कमी विकण्याचं कारण आहे तो या गाडीचा रोड प्रेझेन्स. या गाडीचा रोड प्रेझेन्स एवढा काही चांगला नाही. या गाडीचा लुक जो आहे तो एवढा काही खास नाहीये, जो भारतीय ग्राहकांना अट्रॅक्ट करू शकत नाहीये. आता जी कियाची नवीन कॅरेन्स येणार आहे या गाडीमध्ये आपल्याला नवीन लुक मध्ये ही गाडी पूर्ण पाहायला मिळणार आहे. या गाडीचा लुक हा खूपच चांगला असू शकतो, कारण जर का आपण सिरॉसचं डिझाईन पाहिलं आणि किया सेल्टॉस असेल किंवा नवीन आलेली कियाची सोनेट असेल, ह्या गाडींची जर का डिझाईन लँग्वेज पाहिली किंवा कियाची आपण जर का पाहिलं कार्निवल, तर या सर्व गाड्यांच्या डिझाईन लँग्वेजवरतीच त्या गाडीची पण डिझाईन लँग्वेज असणार आहे. तर त्यामुळे गाडीचा लुक जो आहे तो प्रीमियम असू शकतो बाहेरून सुद्धा. इंटिरियरमध्ये त्या गाडीबद्दल कोणतीही शंका किंवा कोणताही प्रॉब्लेम आपण आजपर्यंत कोणाकडूनही ऐकलेलं नाहीये. फक्त आता जी नवीन जी कॅरेन्स येणार आहे यामध्ये आता सध्याचे जे अवेलेबल इंजिन ऑप्शन आहेत ते कियाने इंट्रोड्यूस केले पाहिजेत. आणि हे एक बेस्ट डील तुमच्यासाठी होऊ शकते येणारी किया कॅरेन्स. जर का तुम्हाला एक फॅमिली कार पाहिजे असेल, 7 सीटर तुमची रिक्वायरमेंट असेल, तर तुमच्यासाठी ही बेस्ट चॉईस ठरू शकते कियाची येणारी कॅरेन्स. मित्रांनो, यासोबतच जी सध्याची कॅरेन्स आहे ही पण मार्केटमध्ये अवेलेबल असणार आहे. ही गाडी डिस्कंटिन्यू होणार नाहीये. दोन्ही गाड्या मार्केटमध्ये पॅरलली चालतील. जसं आपण महिंद्राचं पाहू शकतो, महिंद्राची स्कॉर्पिओ जी आहे ती क्लासिक म्हणून पण विकली जाते आणि स्कॉर्पिओ एन त्याचं नवीन व्हेरियंट आणलं. बोलेरो असेल, क्लासिक बोलेरो आहे आणि बोलेरो निओ आहे. या दोन्ही गाडी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात. मारुतीकडून जर का आपण पाहिलं तर मारुती 800 आणि मारुती K10 या दोन गाड्या त्यावेळेस अल्टो विकत होती. तर अशा पद्धतीनेच किया पण या ठिकाणी काहीतरी प्लॅन करते. कियाच्या ह्या कॅरेन्समध्ये दोन जे वेगवेगळे सेगमेंट आहेत ते तयार करण्याचा प्रयत्न करते. जे जुन्या गाड्या आहेत, म्हणजे आता सध्याची जी चालू मार्केटमध्ये कार आहे ही जी आहे, ही ज्या कस्टमरला टॅक्सीसाठी गाडी पाहिजे त्या कस्टमरसाठी ही गाडी त्यांनी ठेवणार असतील, कदाचित असंही होऊ शकतं. आणि प्रायव्हेट बायरसाठी ही जी नवीन येणारी किया कॅरेन्स आहे ही ठेवली जाऊ शकते. तर या गाडीमध्ये सगळे फीचर येऊ शकतात जे किया सिरॉसमध्ये आपण पाहिलेले आहेत. ज्या प्राइस सेगमेंटमध्ये ही गाडी येते त्या प्राइस सेगमेंटमध्ये सगळ्यात कम्फर्टेबल आणि सगळ्यात बेस्ट चॉईस ठरू शकते. यानंतरची जी गाडी आहे मित्रांनो ती आहे टाटाची टाटा कर्व. टाटा कर्व मध्ये आपल्याला पेट्रोल, डिझेल त्यासोबतच इलेक्ट्रिक ह्या तिन्ही व्हेरियंटमध्ये ही आपल्याला गाडी पाहायला मिळते. तर टाटा प्रत्येक गाडीचं ज्यावेळेस डार्क एडिशन लॉन्च करतं तर ते एक नवीन मॉडेल लॉन्च केल्यासारखं ते डार्क एडिशन लॉन्च करतं. आणि आपल्याला येणाऱ्या मे महिन्यामध्ये हे टाटा कर्वचं डार्क एडिशन पाहायला मिळणार आहे. यामध्ये आपल्याला एक्सटिरियरमध्ये पूर्ण डार्क ब्लॅक कलर असणार आहे आणि इंटिरियर पण पूर्णपणे ब्लॅक पाहायला मिळू शकतं. आणि थोडेसे फीचर किंवा कॉस्मेटिक चेंजेस या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. यानंतरची जी गाडी आहे मित्रांनो, ते जे ब्रँड आहे ते भारतामध्ये जास्त काळ झालेलं नाहीये येऊन त्या ब्रँडला. पण त्या ब्रँडची जी गाडी आहे ना ती ती वन ऑफ दी मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी गाडी आहे. ज्या प्राइस सेगमेंटमध्ये ती गाडी येते ती आहे सिट्रॉन कडून येणारी बसाल्ट. मित्रांनो, ही गाडी जी आहे, व्हॅल्यू प्रॉपोजिशन जे आहे ह्या गाडीचं वन ऑफ दी बेस्ट आहे. ज्या प्राइस सेगमेंटमध्ये ही गाडी येते त्या प्राइस सेगमेंटमध्ये ह्या गाडीचा स्पेस असेल, कम्फर्ट असेल, एकदम बेस्ट आहे. आणि प्रॅक्टिकल फीचर या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. 2025च्या मे महिन्यामध्ये या गाडीमध्ये एक आपल्याला अपग्रेड पाहायला मिळतं, ते म्हणजे डार्क एडिशन या बसाल्टचं लॉन्च होणार आहे. त्यामध्ये आपल्याला थोडेसे फीचर अपग्रेड पाहायला मिळू शकतात. आणि जर का असं सिट्रॉननं केलं तर ही गाडी बेस्ट चॉईस ठरू शकते सगळ्यांसाठी. फक्त या गाडीचा एकच ड्रॉबॅक आहे, तो म्हणजे ह्या गाडीचं जे सर्व्हिस नेटवर्क आहे ना ते पूर्ण भारतामध्ये पसरलेलं नाहीये. त्यामुळे जे मेट्रो सिटीमध्ये राहतात त्यांच्यासाठी ही गाडी वन ऑफ दी बेस्ट चॉईस ठरू शकते. या गाडीमध्ये नवीन फीचर पण आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि डार्क एडिशन मध्ये ही गाडी आपल्याला मे 2025 मध्ये पाहायला मिळणार आहे. यानंतरची जी गाडी आहे
ती एका चायनीज कंपनीची आहे आणि ही सुपर कार असणार आहे, पूर्ण नवीन गाडी असणार आहे ही आणि 50 ते 55 लाखाच्या आसपास ही गाडी आपल्याला मिळू शकते। ही गाडी कन्व्हर्टेबल आहे, स्पोर्ट कार आहे। या गाडीचा रोड प्रेझेन्स खूप सॉलिड आहे। या गाडीची डिझाईन असेल एकदम स्पोर्टी डिझाईन मध्ये आपल्याला ही गाडी पाहायला मिळते। 2 सीटर गाडी आहे ही आणि कन्व्हर्टेबल आहे। या गाडीचे डोअर जे आहेत तेही वरच्या साईडला ओपन होतात। तर ही गाडी आहे MG कडून येणारी सायबरस्टर। या गाडीला मे 2025 मध्ये MG लॉन्च करणार आहे भारतामध्ये। ही 2 सीटर गाडी आहे, कन्व्हर्टेबल आहे। ज्या लोकांना स्पोर्ट कार घेण्याची, कन्व्हर्टेबल स्पोर्ट कार घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही बेस्ट चॉईस ठरू शकते। 50 ते 55 लाखामध्ये आपल्याला कोणत्याही प्रीमियम ब्रँडची गाडी पाहायला मिळत नाही स्पोर्ट कारमध्ये, कन्व्हर्टेबलमध्ये। तर ज्यांना मर्सिडीज किंवा BMW जे अफोर्ड करू शकत नाहीत त्यांच्यासाठी MGची ही गाडी जी आहे सायबरस्टर ही परफेक्ट कार ठरू शकते। म्हणजे ज्यांना थोडासा रोड प्रेझेन्स पाहिजे, थोडंसं शो ऑफ करायचंय त्यांच्यासाठी ही परफेक्ट गाडी आहे। फक्त ह्या गाडीचा एकच प्रॉब्लेम आहे मित्रांनो, तो म्हणजे ही जी गाडी आहे ही फक्त इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे। यानंतरची जी गाडी आहे मित्रांनो ती फॉर्च्युनरची कॉम्पिटिटर आहे, म्हणजेच D सेगमेंट मधली गाडी आहे। ऍक्च्युली तर फॉर्च्युनरच्या कॉम्पिटिशनमध्ये कोणतीही कार भारतीय मार्केटमध्ये आता सध्या नाहीये, कारण तसा रोड प्रेझेन्स देणारी आणि तशी रिलायबिलिटी देणारी भारतीय कार मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये। पण ही जी गाडी आहे ही एक जर्मन कार आहे आणि स्कोडाकडून येणारी ही कार आहे। स्कोडाकडून येणारी ही कोडियाक ही कार भारतीय कार मार्केटमध्ये ऑलरेडीच आहे, पण या गाडीमध्ये पूर्णपणे नेक्स्ट जनरेशन आपल्याला मे 2025 मध्ये पाहायला मिळणार आहे। या गाडीची लेंथ वाढवलेली आहे, या गाडीमध्ये सगळे फीचर नवीन दिलेले आहेत, डिझाईन लँग्वेज पूर्णपणे चेंज झालेली आहे। यासोबतच इंटिरियरमध्ये पूर्णपणे मेजर अपग्रेड आपल्याला पाहायला मिळू शकतं, ज्यामध्ये पॅनोरामिक सनरूफ असेल, मोठी टच स्क्रीन असेल, 360 डिग्री कॅमेरा असेल, व्हेंटिलेटेड सीट्स असतील, रिअर सीटवरती चांगला कम्फर्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो। या गाडीचं जर डिझाईन लँग्वेज आहे ते जर्मन कार सारखा एक एलिगंट रोड प्रेझेन्स आपल्याला गाडीमध्ये पाहायला मिळू शकतो। तर ही गाडी मे 2025 मध्ये 50 ते 55 लाखाच्या आसपास भारतीय कार मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे। तर ह्याच होत्या त्या 5 गाड्या ज्या भारतीय कार मार्केटमध्ये 2025च्या मे महिन्यामध्ये लॉन्च होणार आहेत। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।